गुड मॉर्निंग. दामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे झणझणीत असं भरलेलं वांगं. तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी पावशेर छोट्या आकाराची काटेरी वांगी घेतली. त्यांना चांगले धुवून घेतले आणि कट करून घेतले आणि कुकरला एक शिटी होऊ दिली. शेंगदाणे आणि तीळ भाजून बारीक करून घेतले. त्याचबरोबर अद्रक, लसूण आणि टोमॅटो पेस्टही बनवून घेतली. वांगी छान अशी वाफवून झालेली आहे. त्यासाठी आपण शेंगदाणे पूड, त्यामध्ये तिखट, धनेपूड, हळद, मसाला आणि मीठ याचे मिश्रण एकत्र करून वाफवलेल्या वांग्यांमध्ये हळूवारपणे भरायचे. वाफवलेल्या वांग्यामध्ये शेंगदाणे पूड भरून झाल्यानंतर त्याला 5 मिनिटांसाठी रेस्टला ठेवा. आता एका कढईमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये तेजपत्ता, जिरे, मोहरी, हिंग याची फोडणी द्या. यामध्ये आता आपण बारीक केलेली अद्रक, लसूण आणि टोमॅटोची पेस्ट ॲड करा आणि चांगले परतून घ्या. हळूवारपणे त्याला चांगले परतत राहा. यामध्ये आपण आता आपले शेंगदाणे आणि तीळ याची पेस्ट बनवलेली होती ती ॲड करूया. ग्रेव्ही केव्हाही मंद आचेवरच शिजवायची, त्यामुळे आपल्या भाजीला छान असा कलर येतो. आता आपण ॲड करूया मसाले. पहिल्यांदा मी घेतली हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि घरी बनवलेला गरम मसाला आणि ग्रेव्ही हळूवारपणे परतत जायची. बघा भाजीला कसा छान असा कलर आलेला आहे. आता आपल्या वाटणाचे पाणी यामध्ये मिक्स करायचे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे. ग्रेव्ही मंद आचेवर शिजू द्या आणि आपली भरलेली वांगी त्यामध्ये ॲड करा आणि भाजीला 5 मिनिटं चांगली उकळी येऊ द्या. भाजीला मंद आचेवरच चांगली शिजू द्या. भाजीला उकळी आल्यानंतर त्यावरती मस्त कोथिंबीर घाला. चला तर मग तयार आहे झणझणीत अशी भरलेली वांगी. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.